हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आपण आज 7व्या दिवशीच्या भगवद्गीता गीता सारांश मालिकेमधली 6वं लेक्चर पाहणार आहोत. तर आपण आज अध्याय 6 वरती म्हणजे ध्यान योगावरती चर्चा करणार आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्व मैत्रिणींचं भगवद्गीता अध्याय 6 ध्यान योग यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ध्यान योगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत की 5व्या अध्यायामध्ये संधिनी शक्तिमातांनी जे की आपल्याला खूप छान पद्धतीने विश्लेषण केलेलं होतं त्याच्या संदर्भातला थोडासा सारांश आपण पाहणार आहोत. तर 5व्या अध्यायाचे 5 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेले होतं आणि भगवंतांनी अतिशय छान अनुपमा दिलेली होती भौतिक कलापासंदर्भात. तर त्यांनी असं सांगितलेलं होतं की जसं कमळाचं दल असतं, कमळाची पाकळी असते, त्याप्रमाणे आपण आपले जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्याचं पालन करायचं आहे. कमळ ज्याप्रमाणे चिखलामध्ये उगवते, पाण्यामध्ये असते, परंतु त्यापासून अस्पर्श असते, त्याप्रमाणे आपण आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आहे, परंतु फळाची अपेक्षा करायची नाही. त्यामध्येच असं विश्लेषण करण्यात आलं होतं की धर्माचे 4 स्तंभ देण्यात आलेले होते आणि 4 नियमांचं पालन केल्याने कशा पद्धतीने आपल्याला धर्माचं रक्षण करता येतं आणि तोच धर्म नंतर आपलं रक्षण करत असतो याची विस्तृत चर्चा करण्यात आली होती. त्याच्यानंतर समान दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपल्याला काय प्रभाव होतो आपल्यावरती आणि त्याचे परिणाम काय असतात याचही चर्चा या विभागामध्ये करण्यात आली होती की भगवंत सर्व जीवांच्या ठायी हृदयस्थ असतात परमात्मा रूपाने. हे जेव्हा आपल्याला समजते त्यावेळेला आपण सर्वांकडे एक आदरपूर्वक सन्मानाने पाहत असतो. 3ऱ्या विभागामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 3 कर्ते असतात कुठल्याही कार्यकलापामध्ये. तर एक असतो तो आपण स्वतः म्हणजे आत्मा, नंतर आपलं शरीर आणि त्याच्यानंतर परमात्मा. या 3 कर्त्यांबद्दल चर्चा करण्यात आली होती. त्याच्यानंतर अष्टांग योगाबद्दल, अष्टांग योगाचा परिचय आपल्याला करून देण्यात आला होता, जो की आजच्या लेक्चरचा मुख्य विषय आहे. अष्टांग योग म्हणजेच ध्यान योग. त्याच्यानंतर आपण चर्चा केलेली होती की शांती सूत्र, भगवंतांनी या ठिकाणी शांती सूत्र आपल्याला सांगितले होतं आणि त्या श्लोकामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलं होतं की भगवंत कसे सर्व जीवांचे ईश्वर आहेत, देवी देवतांचे परम ईश्वर आहेत, त्याच्यानंतर सर्व जीवांचे ते सुहृद आहेत. तर तो श्लोक होता भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञातिमा शांती मृच्छती. तर हे शांती सूत्र सांगितलं गेलं होतं की ज्या शांती सूत्राच्या पालनाने भगवंताच्या आदेशांनी
कसं आपण आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त करू शकतो किंवा भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर आता आपण पाहणार आहोत भगवद्गीता 6वा अध्याय. तर या अध्यायाला देखील आपल्याला सुलभतेने समजण्याकरिता 4 विभागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला विभाग जो आहे ते आपलं मन, आपलं शत्रू की मित्र. तर हे श्लोक आहेत 1 ते 9. त्याच्यानंतरचा विभाग आहे अष्टांग योग. तर 10व्या श्लोकापासून ते 36व्या श्लोकापर्यंत याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा विभाग आहे अयशस्वी योगाची गती. तर 37वा श्लोक ते 45व्या श्लोकापर्यंत याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे ते परमयोगी. ज्या वेळेला अर्जुनाला अष्टांग योगाबद्दल भगवंत विश्लेषण करतात, त्यावेळेस अर्जुन थोडे भ्रमित होतात आणि ते असं विचारतात की जर एखादी व्यक्ती पूर्णत्वाला प्राप्त करू शकली नाही अष्टांग योग करत असताना, तिच्या जीवनामध्ये ते पूर्णत्व प्राप्त नाही झाले, तर अशा योगाची काय गती असू शकते, काय गंतव्य असू शकतं? तर त्याला उत्तर भगवंत 3ऱ्या विभागामध्ये देतात की अयशस्वी योगाची गती काय असेल. आणि भगवंत नंतर सर्वश्रेष्ठ योगाबद्दल इतकं सुंदर वर्णन करतात 2 श्लोकामध्ये. तर ते आपण शेवटच्या विभागामध्ये पाहणार आहोत. परमयोगी त्याचा श्लोक आहेत श्लोक क्रमांक 46 आणि श्लोक क्रमांक 47. तर आपण सुरुवात करत आहोत पहिल्या विभागाकडे. आपले मन, आपले शत्रू की मित्र. तर मनाचा स्वभाव कसा असतो बरं? मन हा विषय आहे ना, हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर मनाचा स्वभाव कसा असतो? तर मन हे खूप चंचल असतं, खूप अल्लड असतं. त्याच्यानंतर मन एक तर आपलं हितकारी तरी असतं किंवा पूर्णपणे अहितकारी तरी असतं. तर अशा प्रकारच्या मनाच्या स्वभावाबद्दल आचार्य पण सांगतात, की ते सांगतात, की मनाला ते माकडाची उपमा देत आहेत. आणि माकड कसं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर असे सतत उड्या घेत असतं, सतत क्रियाशील असतं. त्याला काही पाहिजे असतं असं नाही, परंतु आपलं उगीचच या ढाळीवरून त्या ढाळीवर उड्या मारत असतं. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं देखील आहे. मन पण वेगवेगळ्या विचारांमध्ये क्रियाशील असतं. एका विचारांच्या ढाळीवरून दुसऱ्या विचारांच्या ढाळीवरून, दुसऱ्या विचारांच्या ढाळीवरून तिसऱ्याच कुठल्यातरी विचारांच्या ढाळीवरती ते असं हिंदोळे घेत असतं. तर जेव्हा मनाचा विषय निघाला त्यावेळेस माझंही मन शाळेच्या एका वर्गामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी एक बहिणाबाई चौधरींची एक खूप सुंदर कविता आपण शिकलेली होती. तर त्या कवितेचं थोडक्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलं होतं मनाबद्दल, तर ते मला आता आठवलं. तर आपण थोडक्यामध्ये ते बघूयात, की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल तरी फिरी येतं पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. मन केवढ केवढ जसा कसाचा दाणा, मन एवढ एवढ आभायात बी मायेना. मन जहरी जहरी, मन जहरी जहरी त्याचं न्यारच तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मग त्या म्हणतात की असं कसं रे देवा, असं कसं रे घडलं, कुठं जागेपणी तुला असं सपन पडलं. मग ज्या भगवंतांनी हे मन दिलंय आपल्याला, तेच भगवंत या ठिकाणी मनाबद्दल काय सांगतात ते आपण बघूयात. आणि बहिणाबाई चौधरींच्या त्या कवितेनुसार जेव्हा भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली, त्यावेळेस ते खरोखर किती आचार्यांनी सांगितलेलं जे वर्णन आहे, या कवितेमधलं जे वर्णन आलेलं आहे, ते किती त्याच्यामध्ये सत्यता आहे ती पटायला सुरुवात झाली. तर तेच भगवंत ज्यांनी आपल्याला हे मन दिलेलं आहे, तर ते भगवंत या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये काय सांगतात ते आपण पाहूयात. तर भगवंत 6व्या श्लोकामध्ये म्हणतात की बंधुरात्मात्मनतस्य एनात्मेवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. भाषांतर: ज्याने मनाला जिंकले आहे, ज्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम, त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झालेला आहे, त्याच्यासाठी त्याचे तेच मन परम शत्रू असते. तर भगवंत या ठिकाणी सांगतात की ज्याने मनाला जिंकलंय,
ज्यांनी मनावर नियंत्रण केलं आहे, त्याच्यासाठी त्याचं ते मन जे आहे ते सर्वोत्तम मित्र आहे. परंतु असं करण्यामध्ये ज्यांना मनाला जिंकता आलं नाही, मनावरती नियंत्रण करता आलं नाही, मनाच्या क्रियाकलापांना थांबवता आलं नाही किंवा त्याच्यावरती नियम टाकता आले नाहीत, नियंत्रण करता आलं नाही, तर त्या व्यक्तीला अशा करण्यामध्ये तो जो अपयशी झालेला व्यक्ती आहे, त्याच्यासाठी तेच मन जे त्याचं अनियंत्रित मन हे त्याचं परमशत्रू आहे. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे बंधू आणि दुसरा म्हणजे शत्रू. तर बंधू म्हणजे काय? की आपल्या जवळची व्यक्ती, आपला मित्र, जी आपले हित करणारी आहे. आणि दुसरा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे शत्रू. शत्रू म्हणजे कोण असतो बरं? जो आपल्या अ, अहित करतो, जो आपल्याला त्रास देतो, त्याला आपण शत्रू म्हणत असतो. तर या ठिकाणी 2 बंधू आणि म्हणजे मित्र आणि जो शत्रू आहे तो रिपू म्हणतात त्याला. तर तो शत्रुवत अशा पद्धतीने 2 प्रकाराने मन कार्य करत असतं. तर आपलं जर मन आपलं मित्र असेल, तर त्याचे काय-काय फायदे होऊ शकतात बरं? आपण थोडक्यामध्ये बघूया. की आपलं मन जर आपलं मित्र असेल, तर ते निर्देशाचं पालन करत असतं. आता आपण बघतो की आपले गुरुजन, आपले वरिष्ठ, त्याच्यानंतर आपले जे हितैषी असतात, आपले हितचिंतक असतात, आपले शिक्षक असतात, आपले पालक असतात. तर ते आपल्याला काही आदेश देत असतात, आज्ञा करत असतात किंवा आपल्या चांगल्यासाठी काही सांगत असतात. तर अशा प्रकारच्या निर्देशांचं पालन ते मन करतं. भगवद्गीता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त अशा किंवा आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करण्यासाठी काही निर्देश देते. तर त्या पद्धतीचं, त्या निर्देशांचं पालन, जे काही भगवंताच्या आज्ञा आहेत, त्यांचं पालन आपलं मन करतं. जर आपलं मित्र असेल आपलं मन, तर निर्देशांचं पालन करतं. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे प्रगतिशील संकल्पाची निवड. आता प्रगतिशील संकल्प म्हणजे काय? की ज्या निर्णयामुळं किंवा ज्या पर्याय निवडीमुळं आपला फायदा होणार आहे. म्हणजे आपला आध्यात्मिक फायदा होणार आहे आणि आपल्यामध्ये प्रगती होणार आहे. अशा प्रगतिशील पर्यायाची निवड ते मन करतं. जर आपलं मन आपलं मित्र असेल तर. उदाहरणार्थ आपण बघू शकतो, की आता तुमचंच उदाहरण घेऊ शकतो आपण, की 4 ते 5 या वेळेमध्ये गीता सारांश ही मालिका आपली प्रस्तुत होत असते. तर बऱ्याच जणांना वेगवेगळे पर्याय देखील असू शकतात, की काही जणांना छान मस्तपैकी झोप काढायची असू शकते. काही जणांना आता दिवाळी आली त्याच्याबद्दलचं काही काम करायचं असू शकतं. तर काही जणांना वेगळ्या पद्धतीचं वाचन करायचं असेल, काही जणांना मूव्ही बघायची असेल किंवा अनेक पर्याय उपलब्ध असतात. परंतु ते पर्याय सोडून तुम्ही गीता सारांश मालिका ही अटेंड करण्याचा जो पर्याय निवडला, त्याचा अर्थ तुमचं मन हे तुमच्याशी मित्रवत कार्य करायला लागलेलं आहे. तर ज्याच्यामुळं आपली प्रगती होणार आहे, अशा पर्यायांची निवड ते मन करत असतं, जर आपला मित्र असेल तर. तिसरा जो फायदा आहे, तर ते म्हणजे इंद्रिय भोगावरती नियंत्रण येतं. जर आपलं मन आपलं मित्र असेल, तर ते चांगल्या आदेशांचं पालन तर करतच असतं. त्याच्याबरोबर योग्य पर्याय निवडतच असतं. त्याच्यामुळं आपल्या मनाला हे समजून चुकतं, की आपण इंद्रिय भोगावरती नियंत्रण करणं हे आपल्या हिताचं आहे. जसं की आपण काही मागच्या अध्यायांमध्ये जे संदिनी शक्ती माताजींनी काही अध्यायांबद्दल चर्चा केली किंवा अनंगोपी माताजींनी छान पद्धतीने दोघींनी चर्चा केलेली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की अ, 4 जे नियम सांगितले होते किंवा धर्माचे 4 स्तंभ सांगितलेले होते किंवा हरे कृष्णा मंत्राच्या जपाबद्दल सांगितलेलं होतं. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, की आपल्या इंद्रियांवरती आपलं नियंत्रण राहण्याचं आपलं ते हिताचं गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे गोष्टी जेव्हा आपल्याला समजतात, तेव्हा आपोआपच आपण इंद्रियांवरती जे इंद्रिय आपल्याला नेहमीच काही प्रॉब्लेममध्ये टाकू शकतात. तर त्या इंद्रिय भोगांवरती आपल्याला नियंत्रण करायला शिकवतं. उदाहरणार्थ एखादा आता सिगारेटचं पॅक असतं. त्या सिगारेटच्या पॅकवरती लिहिलेलं असतं, की हे सिगारेट पिणे आरोग्यास अहितकारक आहे किंवा याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हे जेव्हा लोकं बघतात, त्यांना माहिती असतं, त्यांना ते जा हे झालेलं असतं. त्यांनी ते पाहिलेलं असतं, की अनेकांना या पद्धतीचे आजार उद्भवतात. परंतु तरी देखील ते मनावरती नियंत्रण नसल्यामुळं त्या व्यसनांच्या आहारी जातात. तर ज्यावेळेला आपलं मन आपलं मित्र असतं, त्यावेळेस आपल्याला ते अशा पद्धतीचा इंद्रिय भोग करण्यापासून थांबवतं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो,
की आपल्याला या जीवनामध्ये मुक्ती मिळते आणि या जीवनामध्ये आपली प्रगती घडून येते. तर दुसरा जे वर्णन केलेलं होतं भगवंतांनी, मनाचा हाही एक स्वभाव असतो की ते शत्रुवत कार्य करत असतं. तर त्यावेळेला काय घडतं की मन जेव्हा आपलं शत्रूप्रमाणे कार्य करत असतं, वैऱ्याप्रमाणे वागत असतं, त्यावेळेस काय घडतं की काम, क्रोध, लोभ अशा अनर्थांचं ते अनुयायी बनतं. आता ज्या वेळेला आसक्ती किंवा खूप अतिशय अनियंत्रित इच्छा, त्याला म्हणायचं काम, तर त्या जेव्हा पूर्ण होत नाहीत, त्याच्याबद्दलचा लोभ आपल्याला जाणवतो, तर त्यावेळेला ज्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर क्रोध मनामध्ये निर्माण होतो आणि हे अनर्थ आहेत. हे आपले आध्यात्मिक प्रगती करता येणारे अडचणी आहेत. तर त्याचा अनुगामी बनतं आपलं मन. जर आपलं शत्रू असेल, तर अशा पद्धतीच्या कार्यामध्ये लिप्त होतं आपलं मन. मग त्यामुळं अशा वेळेला काय घडून येतं, की मन सदैव चिंतित राहतं. आता आपण बघतोय, की जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी समस्या ही आहे, की मानसिक आजार ही सर्वात मोठी समस्या आपल्याला दिसून येतं. तर त्याचं कारण आहे, की लोकांना काम, लोभ, क्रोध अशा अनर्थांमध्ये जास्त इंटरेस्ट दिसून येतो आणि त्याच्यामुळं ते सदैव चिंतित असतात आणि चिंतित असल्यामुळे ते उत्तेजित राहतात. उत्तेजित राहतात आणि भ्रमित बनतात. भ्रमित यासाठी, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याच्याबद्दलचं ते विश्लेषण करू शकत नाहीत. थोडक्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, याची क्लॅरिटी त्यांच्याकडे राहत नाही. ते त्यांची विवेक बुद्धी जी असते, योग्य अयोग्य निवडण्याची, पर्याय योग्य अयोग्य पर्याय निवडण्याची जी विवेक बुद्धी असते, तिचा ऱ्हास होतो. आणि इंद्रिय भोगामध्ये ते एवढे आसक्त होत जातात, की त्यांना ही जाणीवच राहत नाही, की आपल्याला जो भगवंतानी मनुष्य देह दिलेला आहे, तो नेमका कोणत्या कारणासाठी आहे. आणि परिणाम म्हणजे याचा काय होतो, की पतन होऊ शकतं. पतन म्हणजे काय, की मनुष्य देह जो मिळालेला आहे आपल्याला, भगवंतानी जो मनुष्य देह मिळाला आहे, तो आत्मसाक्षात्कारासाठी आहे. आणि आपण भगवंताचे अंश आहोत हे जाणून घेण्यासाठी आहात, भगवंताची सेवा करण्यासाठी आहे. आवाज आवाज कमी येतोय का? हरे कृष्णा. हरे कृष्णा. येतोय माताजी, छान येतोय ओके आवाज. ओके ओके, थँक यू सो मच. तर याचा परिणाम काय होऊ शकतो बरं? तर याचा परिणाम होतो, की मनुष्य देह जो प्राप्त झालेला आहे आपल्याला, तर तो देह, त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येत नाही योग्य पद्धतीने आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला निम्न योनीमध्ये सुद्धा पतन होऊ शकतं. म्हणजे पुढचा जन्म जो आहे तो आपल्याला पुढचा जो जन्म आहे तो आपल्याला कदाचित 84 लक्ष योनीमध्ये, म्हणजे मनुष्य सोडून इतर योनीमध्ये पतन होऊ शकतं. तर हा खूप मोठा परिणाम आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्या मनाला आपण मित्र बनवणं किती आवश्यक आहे आणि त्याचे फार मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर इथं भगवद्गीतेमध्ये अजून एक उल्लेख येतो मनाच्या संदर्भामध्ये, दैवी तथा आसुरी गुण. तर इथं असं दिलेलं आहे, की दोन्ही प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे. तर ज्यावेळेस आपण भागवत वाचतो त्यावेळेस किंवा त्याचं श्रवण करतो, तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अनेक असुरांचं वर्णन येतं. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू, रावण, दंतवक्र वगैरे, वगैरे, वगैरे. तर ज्यावेळेला सत्ययुग होतं, त्यावेळेस सत्ययुगामध्ये हे जे असुर होते, हे जे राक्षस होते, तर ते वेगवेगळ्या प्लॅनेटमध्ये राहायचे. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये एकाच प्लॅनेटवरती पण वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्य करायचे. त्याच्यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये हे जे आसुरी लोक होते आणि दैवी प्रवृत्तीचे लोक होते, ते एका कुटुंबामध्ये वास्तव्य करत होते. उदाहरणार्थ आपल्याला सर्वांच्या परिचयात आहेत, की जे पांडव होते ते दैवी प्रकृतीचे होते, महान भक्त होते भगवंताचे. ते आणि कौरव, दुर्योधन हे जे आसुरिक प्रवृत्तीचे होते ते एका कुटुंबामध्ये. आणि कलियुगामध्ये आपण जर बघितलं तर कलियुगामध्ये
दैवी आणि असुरी प्रवृत्ती हे दोन्ही गुण एकाच व्यक्तीच्या मनामध्ये वास्तव्य करतात. आता दैवी प्रकृती म्हणजे काय? तर दैवी प्रकृती म्हणजे सूर प्रकृती. सूर म्हणजे काय? की भगवंताच्या सुरांमध्ये सूर मिसळवणारे ते सूर. भगवंताची आराधना करणे, भगवंताची भक्ती करणे, गीता, भागवतम यासारखे शास्त्रांचं अध्ययन करणे, ही त्यांची लक्षणं आहेत. आणि भगवंताच्या आज्ञांचं पालन करणे हे त्यांचं प्रमुख कर्तव्य मानणारी ही लोक आहेत. भक्तिमय सेवा करणे हे जे आहे ही दैवी प्रकृती आहे. आणि आसुरिक प्रकृती म्हणजे आसुर म्हणजे काय? की भगवंताच्या सुरामध्ये सूर नाही मिळवणार. भगवंताला मानणार नाहीत. भगवंतांच्या आज्ञाचे ते कसल्याही पद्धतीचे पालन करणार नाहीत. भगवद्गीतेमध्ये ज्या भगवंतांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर त्याचं पालन ते करणार नाहीत. त्यांच्याबद्दलच्या कर्तव्याचं पालन ते करणार नाहीत. ती प्रवृत्ती म्हणजे आसुरिक प्रवृत्ती. तर आपण बघू शकतो, की या पद्धतीचे दोन्ही प्रवृत्ती ह्या मनामध्ये निवास करत आहेत. ज्या वेळेला आपण बघतो, आता आपलं उदाहरण घेऊ शकतो, की अ, समजा तुम्ही गीता सारांश मालिका अटेंड करत आहात. Facebookवर तुम्ही लॉग इन केलेलं आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही मनःपूर्वक ऐकत आहात. हे काय सांगितलं जातंय, भगवंत काय सांगतायत भगवद्गीतेमध्ये. छानपैकी प्रभुपादांच्या तात्पर्यानुसार स्पष्टीकरणं दिली जात आहेत. पण मध्येच एखादी ॲड आली, ॲडव्हर्टाइज लागली Facebookवरती आणि तुमचं लक्ष त्या ॲडव्हर्टाइजकडे जातं, जी इंद्रिय भोगावरती आधारित आहे. जर तुम्ही त्या ॲडव्हर्टाइजमध्येच तुमचं मन रमलं, तर आपण समजू शकतो, की हे जे आपलं मन आहे, हे थोडंसं दैवी प्रकृतीकडून आसुरिक प्रकृतीकडे निघाले. परंतु जर तुमची दैवी प्रकृती जर स्ट्रॉंग असेल, तर त्यावेळेला मात्र तुम्हाला हे समजतं, की नाही मी या इंद्रिय भोगाच्या या ज्या माझं मन मला विचलित करते, तर ते मी होणार नाहीये. थोडक्यामध्ये राधानाथ स्वामी महाराज जे आमचे गुरु महाराज आहेत, ते या ठिकाणी सांगतात, की गुड डॉग आणि बॅड डॉगचं उदाहरण देतात. त्यामध्ये ते सांगतात, की जर आपण गुड डॉगला खायला घातलं, त्याचं भरण-पोषण केलं, तर ते धन्याची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतं. म्हणजे धण्याचं रक्षण करतं, त्याच्या घराचं रक्षण करतं. ज्यावेळेस चोर वगैरे येतात, त्यावेळेस ते भुंकतं, इतरांना जागं करतं. म्हणजे हे आपल्या फायद्याचं आहे. परंतु ज्यावेळेस बॅड डॉगला आपण खायला घालतो, म्हणजे जे पिसाळलेलं कुत्रं असू शकतं, ते इतरांना त्रासच देतं. ते जर त्याला खायला घातलं, तर ते इतरांना खूप त्रासदायक होऊ शकतो, कारण त्याची शक्ती वाढलेली असते. त्याचप्रमाणे दैवी प्रकृतीला जर आपण खाद्य पुरवलं, दैवी प्रकृतीला जर या गीता, भागवतम किंवा भगवंताचे भक्तिमय कार्य याच्यामुळे काय होतं, की आपल्यामधली जी दैवी गुण असतात, ते वाढीला लागतात. दैवी प्रकृती वाढीस लागते. आणि जर आपण आपल्या आसुरिक प्रवृत्तीला, इंद्रिय भोगावरती नियंत्रण नाही केलं किंवा भगवंताचे आदेश नाही पालन केले किंवा आपल्याला जे मोठे महान लोक जे सांगत असतात त्याचं पालन नाही केलं, गीता भागवत सारखे जे आदेश मिळालेले आहेत आपल्याला, तर त्याचं आपण पालन करण्याचा प्रयत्न केला नाही, आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग अनुसरला नाही, तर आपली आसुरिक प्रवृत्ती ही वाढीला लागते आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप त्रास उद्भवू शकतो. तर याच्यामधून आपण एक बघू शकतो, की याच्यामध्ये एक अनमोल शिकवण आपल्याला मिळते, की ज्याप्रमाणे आपण हे शरीर नाही, मी म्हणजे हे शरीर नाही, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. जसे मी हे शरीर नाही, तसेच मी म्हणजे हे मन देखील नाही आणि मी ह्या मनापेक्षा खूप असा शक्तिशाली आत्मा आहे आणि भगवंतांच्या कृपेने मी माझ्या मनावरती नियंत्रण करू शकतो. तर हे असं आपलं मन आहे, तर त्याला जर आपण आपलं मित्र बनवलं, तर ते आपल्याला किती प्रमाणामध्ये लाभ देऊ शकतो, हे आपल्याला या विभागामध्ये कळून आलेलं आहे. तर एक छोटीसं एक गमतीशीर घटना सांगते, की एक तरुण मुलगा असतो आणि त्याला ना त्याच्या आजीच्या भांडारामध्ये म्हणजे संग्रहालयामध्ये एक छानसा दिवा सापडतो आणि ते स्वच्छ करत असताना तो दिव्याला घासतो तो दिवा. तर त्याच्यामधून एक भला मोठा जिन प्रगट होतो. त्याला माहीत असतं अल्लाउद्दीनचा जिनप्रमाणेच तो असतो आणि त्याच्यानंतर त्याला खूप भूक लागलेली असते आणि हा जिन म्हणत असतो, की "क्या हुकूम है मेरे आका?" तर त्याच्यानंतर तो सांगतो, की "मला खूप भूक लागली, वेगवेगळे पदार्थ आण." तत्क्षणी ते पदार्थ तिथं उपलब्ध होतात. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा मागण्या तो करतो आणि त्या प्रत्येक मागण्या हा जिन पूर्ण करतो.
प्रत्येक वेळेला तो तिथे यायचा आणि क्या हुकुम है मेरे आका असं त्यांना विचारायचा. म्हणजे तोच हुकूम द्यायचा की मला काहीतरी हुकूम द्या म्हणून. मग त्याची अर्थात त्याच्या इच्छा खूप असतात त्या मुलाच्या. मग तो सांगतो, की मला खूप मोठा राजवाडा पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, गाडी वगैरे पाहिजेत, नोकर-चाकर, बाग-बगीचा पाहिजे. हे सगळं प्राप्त होतं त्याला तत्क्षणी आणि लगेच त्याची इच्छा होती, की आपल्याला एक सुंदर पत्नी पाहिजे. त्या क्षणी तिथं सुंदर पत्नी अवेलेबल होते. लगेच हा विचारतो, की "क्या हुकुम है मेरे आका?" मग तो पत्नीशी संभाषण करायला त्याला एकांत मिळतच नाही. पण तो मनुष्य बुद्धिमान असतो तो मुलगा. तो विचार करतो, की हा लगेचच हजर होतोय. तर याला कुठेतरी आपण गुंतवलं पाहिजे. मग तो त्याला सांगतो, की "एक खूप भली मोठी शिडी घेऊन ये आणि तू जो राजवाडा बांधलेला आहेस माझ्यासाठी, त्या राजवाड्याच्या भिंतीला लाव आणि जोपर्यंत मी तुला काही अ, आदेश देत नाहीये, तोपर्यंत तू त्या शिडीवरती वरती चढायचं, खाली उतरायचं, वरती चढायचं, खाली उतरायचं." अशा पद्धतीने तो त्या जिनला, त्या भल्या मोठ्या राक्षसाला इथं गुंतवतो आणि स्वतः सुखी होतो. तर आपलं मन जेव्हा आपण याच्यातून हा बोध घेऊ शकतो, की आपल्या मनालाही एक अ, सकारात्मक एंगेजमेंट पाहिजे असते आणि सर्वात जास्त सकारात्मक एंगेजमेंट म्हणजे मनत्रायती इति मंत्र. मग म्हणजे हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. या कार्यकलापामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या जपामध्ये दिवसातील काही अगदी 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जर आपण आपल्या मनाला अ, हरे कृष्ण मंत्र म्हणायला लावला, तर जप करायला लावला, तर हीच गुंतवणूक पुढे आपल्या मुक्तीचं कारण बनू शकतं. तर कशा पद्धतीने आपण आपल्या मनाला एंगेज केलं पाहिजे, हे खूप छान पद्धतीने भगवद्गीता आपल्याला सांगते. आणि याच विभागामध्ये पुढं एक थोडक्यामध्ये आपण बघूयात, की योग पुन्हा परिभाषित, तथा आत्मा तथा परमात्म्याचे विलन. आता आपण सगळे योगांबद्दल चर्चा करत आहोत. योग म्हणजे काय, की योगचा अर्थ असा आहे, की योग म्हणजे जोडले जाणे, जो युज्य शब्दापासून तयार झालेला आहे. तर कर्मामुळे आपण भगवंताशी जोडले जाणे याला कर्मयोग म्हणतात. ज्ञानामुळे आपण भगवंताशी जोडले जाणे तो ज्ञानयोग झाला आणि इथं जो आहे तो ध्यान योग आहे. ध्यान योग म्हणजे मनाची क्रिया आहे. तर मनाद्वारे आपण भगवंताचं चिंतन करणे, भगवंताशी जोडले जाणे तो ध्यान योग आहे. परंतु आपण समाजामध्ये प्रचलित अर्थ जो बघतो, की योगाचा अर्थ म्हणजे काय, की व्यायामाला जाणं, प्राणायाम करणं. तर इथं एक गोष्ट स्पष्ट करण्याची इच्छा आहे, की योगाचा अर्थ असा नाही, की योग म्हणजे प्राणायाम. त्याच्यानंतर एक अजून एक आहे, की चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम म्हणजे आपण बघू शकतो, की आपण चक्रासन करतोय, वक्रासन करतोय, ताडासन करतोय किंवा अनेक प्रकारची आसनं करतोय, तर त्याला योग असं म्हटलं जात नाही. तो त्याच्यामधला एक आसनामधला एक प्रकार आहे. हं. शरीर स्वास्थ्यासाठी जरी हे आवश्यक असलं, तरी त्याला योग म्हणता येणार नाही. योगाचं फार हायेस्ट उद्देश आहे, की भगवत प्राप्ती हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर आणि योग म्हणजे असाही अर्थ नाही, की हिमालयाकडे प्रस्थान करणे, त्या ठिकाणी समाधी लावून बसणं किंवा त्या एकांतामध्ये जाणं. त्याला देखील योग म्हणता येणार नाही. आणि इंद्रिय भोगाची उत्तम सुविधा याच्यासाठी योग करणं, याला सुद्धा योगा म्हणता येणार नाही. तर योगाचं पुन्हा सखोल जी परिभाषा आहे, तर ती आहे आत्मा तथा परमात्म्याचे मिलन, आत्म्याला परमात्म्याची भेट घडवून आणणं, भगवंताशी संबंध प्रस्थापित करणं, याला योग असं म्हटलं जातं. तर भगवंत भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकार योगाचे सांगतात. विस्तृतपणे त्याचं वर्णन भगवंतांनी इथं केलेलं आहे. ते असं सांगतात, की अ, वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. पहिलं म्हणजे सकाम कर्म. तर सकाम कर्म या नावामध्येच आपल्याला कळू शकतं, की कामना आहेत, त्यासाठी कर्म केलं जातंय. श्रद्धा आहे, भगवंतावरती श्रद्धा आहे, परंतु प्रतिफळाची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा. समजा एक काही व्यक्तींच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू असले, तर ते पुरोहिताकडे गेले आणि त्यांनी समजा त्यांना सांगितलं, की सत्यनारायणाची पूजा करा. तुमच्या घरातली प्रॉब्लेम नष्ट होतील. मग त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की भगवंताच्या संतुष्टीकरता, नारायणाच्या संतुष्टीकरता हे केलं जात नाहीये हे कर्म. तर कशासाठी केलं जातंय? ते त्यांच्या घरातील प्रॉब्लेम्स नष्ट व्हावेत म्हणूनसाठी हे कर्म केलं जातं. म्हणजे प्रतिफळाची अपेक्षा या ठिकाणी असते. त्याच्यानंतरचं कर्म जे आहे, त्याच्यानंतरचा जो योग आहे, तो त्याला म्हणायचं निष्काम कर्म. तर निष्काम कर्म म्हणजे कामना रहित केलेलं कर्म. त्याच्या ठिकाणी त्यांना प्रतिफळाची अपेक्षा नाहीये. त्यांच्या काही कामना नाहीयेत या ठिकाणी.
कर्तव्य बुद्धीने ते कर्म करत असतात. उदाहरणार्थ, की काही लोक समाज उपयोगी कार्य करतात. काही लोक दान, व्रत, दान देतात. इतरांना दान देण्यामध्ये त्यांना खूप समाधान प्राप्त होत असतं. तर हे झालं निष्काम कर्म, की कर्तव्य भावनेपोटी हे कार्य करत असतात, कर्म करत असतात. तर या लोकांच्या बाबतीमध्ये समस्या काय होती? तर ह्या लोकांना ना पापरहित कर्म ह्यांचं असतं. कारण ते पुण्याची कार्य थोडीफार करत असतात आणि पापकर्म त्यांच्याकडून घडत नसतं. त्याच्यामुळे पापाच्या प्रतिक्रिया त्यांना मिळत नसतात. त्याच्यामुळे ते अडचणीत येत नाहीत. समस्या नसतात त्यांच्या जीवनामध्ये. त्यांचं जीवन आपलं काही लोकं भेटतात ना आपल्याला, छान चाललंय, उत्तम चाललंय, आमचं आपलं चांगलं चाललंय, समाधानी आहे मी. अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम हा होतो, की त्यांचं सर्व काही सुरळीत चाललेलं असतं. आपण बघतो, की संकटामध्येच आपल्याला व्यंकटची आठवण येते. म्हणजे ज्यावेळेस काही समस्या निर्माण होतात, त्यावेळेस आपल्याला तीव्रतेने भगवंताची आठवण येते. तशा प्रकारच्या समस्या विशेषत्वाने यांच्या जीवनामध्ये नसतात. त्याच्यामुळं ते हे विसरतात, की आपण कर्तव्य पालन करतोय, पण त्यांना भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन याच्यामध्ये त्यांना विशेष रस नसतो. त्याच्यामुळं तिथं ते या जगामध्येच परत-परत गुरफटत राहतात. आता ज्ञानयोगाच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो, की ज्ञानयोगाच्या बाबतीमध्ये विचार करताना इथं या ज्या पायऱ्या दिलेल्या आहेत, ते क्रमाक्रमाने चढायच्या आहेत. कारण एक पायरी झाल्यानंतर दुसरी पायरी नंतर तिसरी पायरी. तर सकाम कर्म करता श्रद्धा थोडीफार आहे. त्याच्यानंतर कर्तव्याचं पालन करत आहेत निष्कामपणे. तर नंतर त्यांना काय होतं, की या जगातल्या अर्थहीनतेचा अनुभव येतो. त्याच्यानंतर त्यांना असं वाटत जातं, की आपल्याला हे कर्तव्य करत असताना जेव्हा जगातल्या सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्याला ते कंटाळतात आणि त्यांना असं वाटतं की आपणही काही आपल्यालाही काही साक्षात्कार व्हायला हवा. त्याच्यामुळं ते असं करतात की ब्रह्मावरती स्वतःचं ध्यान केंद्रित करतात. ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीवरती. त्यांना भगवंताशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करायचे नसतात. तर त्यांना एक प्रकारचं म्हणतो ना आपण शांतीची इच्छा असते. ते कंटाळून गेलेले असतात ह्या सगळ्या क्रियाकलापांना. त्याच्यामुळं ते भगवंताची जी ब्रह्मज्योती आहे त्याच्यावरती ध्यान केंद्रित करतात. आणि हा दुसऱ्या प्रकारचा साक्षात्कार आहे, जो ब्रह्मज्योतीचा आहे. आपण मागे पण पाहिलेलं आहे, की एक पार्श्वभूमी म्हणून आपण ह्या गोष्टीचा लक्षात ठेवूयात, की 3 प्रकारचे साक्षात्कार आहेत. एक पहिला साक्षात्कार आहे तो ब्रह्म साक्षात्कार आहे. ब्रह्म साक्षात्कारानंतर परमात्मा साक्षात्कार आणि त्याच्यानंतर भगवत साक्षात्कार. तर पहिल्या प्रतीचा जो साक्षात्कार आहे, सच्चित आनंद यापैकी सतचा साक्षात्कार ज्ञानयोगींना होऊ शकतो काही जन्मांनंतर. आणि निष्काम कर्म करत काही जन्मांनंतर मग ते ज्ञानयोगाचं आचरण करतात आणि त्याच्यानंतर त्यांना मग ब्रह्मज्योतीचा ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना स्थान मिळतं. त्यांचं गंतव्य हे होतं, की भगवंताचं जे तेजोमय अशी जी ज्योती आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थान मिळतं. तर पुढचा जो आहे, तो आहे अष्टांग योग. तर अष्टांग योगाची काय त्यांना प्राप्ती होती? तर त्यांना सिद्धीची प्राप्ती होती. आता आपण बघू शकतो, की अष्टांग योगाचं वर्णन या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये खूप भगवंतांनी छान पद्धतीने एकदम डिटेलमध्ये केलेलं आहे. तर आपण हनुमान चालीसामध्ये आपण बघू शकतो, की ते जर कोणाला हनुमान चालीसा नित्य पठण करत असतील, तर त्याच्यामध्ये वर्णन आहे बघा, की अष्टसिद्धी नवविधी के दाता असवीर वीर जानकी माता. म्हणजे अष्टसिद्धी त्यांना अतिशय उच्च प्रतीने प्राप्त झालेल्या आहेत. आता या अष्टसिद्धी कोणत्या आहेत? तर इशिता, वशिता, लघिमा, अणिमा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या अष्टसिद्धी आहेत, की अणुपेक्षा छोटं होणं किंवा खूप मोठा आकार धारण करणं किंवा प्राप्ती म्हणजे या ठिकाणी बसून फक्त चिंतन केलं तर एखाद्या वस्तूची प्राप्ती करणं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच 8 प्रकारच्या अष्टसिद्धी आहेत. तर त्या त्या अष्टांग योग करणाऱ्यांना प्राप्त होत असतात. त्याचा पुढचा साक्षात्कार जो आहे, तर त्याचा पुढचा जो साक्षात्कार आहे तर आणि त्यांना एक होतं की जास्तीत जास्त त्यांनी अष्टांग योग करत त्यांना द्वितीय प्रकारचा साक्षात्कार जो आहे, तर तो प्राप्त होतो. त्यांना त्या साक्षात्काराची इच्छा असते. ते म्हणजे परमात्मा रूपामध्ये त्यांना भगवंत साक्षात्कार देतात. की ते त्यांच्या हृदयस्थ परमात्म्यावरती ध्यान केल्यामुळं त्यांना परमात्म्याचं दर्शन
या अष्टांग योग यांना प्राप्त होत असतं. पण त्याच्याही पलीकडचा म्हणजे सतचा बघितला आपण ज्ञानयोगाचा, सच्चित जो बघितला तो अष्टांग योग यांना मिळतो आणि सच्चिदानंद जो सर्वोच्च आहे तर ते म्हणजे भगवत प्राप्ती. तर तो जो आनंद आहे किंवा तो जो साक्षात्कार आहे तर भक्ती योगामध्ये जो सर्वोच्च आहे, योगामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, त्या भक्ती योगाने काय होतं की भगवंताची प्राप्ती होते. तर आपण या ठिकाणी बघतोय की ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि पायऱ्यांच्या खाली एक एरो दिलेला आहे. तर एरो मध्ये आपल्याला बघू शकतो आपण की तो खालपासून सुरू झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक उदाहरण देता येईल की हे सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञानयोग, अष्टांगी योग आणि नंतर भक्ती योग याच्यासाठी पायऱ्या ज्या आहेत. काही लोक या सकाम कर्माच्या देखील अलीकडे असू शकतात. ते नुसती माहिती घेत असतील, समजा त्यांनी सकाम कर्मापर्यंत त्या पायरीपर्यंत पोहोचले देखील नसतील, तरी सुद्धा ते भक्ती योगापर्यंत भक्ती योगाचं आचरण केलं तर त्यांना भगवत प्राप्ती घडून येऊ शकते. उदाहरणार्थ आपण हा एक जिना असेल आणि आपलं घर असेल 18व्या मजल्यावरती आणि तिथे एक लिफ्ट देखील असेल. तर काही जण त्या घरात व्यक्ती काही व्यक्ती त्या जिन्याचा वापर करतील आणि मग त्या 18व्या मजल्यावरच्या घरामध्ये पोहोचतील. त्यांना भरपूर वेळ लागणार आहे कारण प्रत्येक पायरी त्यांना चढावी लागणार आहे. परंतु काही जण जे असतील, समजा त्यांनी लिफ्टचा वापर केला, सपोज आपण लिफ्टचा वापर केला तर आपण आपल्या घरामध्ये लवकर पोहोचू कारण तो एकदम सुलभ मार्ग आहे. त्या पद्धतीने हा जो भक्ती मार्ग आहे तर तो लिफ्ट प्रमाणे कार्य करतो की तो भगवंताची प्राप्ती लगेचच आपल्याला करून देतो. तर हे झालं वेगवेगळ्या योग पद्धतींबद्दल. तर याच्यामध्ये आपल्याला एक अनमोल शिकवण मिळतीये की भगवंतांनी अनेक पर्याय आपल्या पुढे उपलब्ध करून दिलेले आहेत. की उदाहरणार्थ सकाम कर्मामुळे काय होणार आहे की त्या व्यक्तीला प्रतिफळ मिळणार आहे. त्याच्यानंतरच्या निष्काम कर्माने काय होणार, कर्तव्याचं पालन होणार आहे. ब्रह्मज्योतीमध्ये त्याच्या पुढची स्टेप आहे की ब्रह्मज्योतीमध्ये ब्रह्म साक्षात्कार होणार आहे. त्याच्यानंतरचा साक्षात्कार आहे परमात्मा साक्षात्कार होणार आहे अष्टांग योग करणाऱ्यांना आणि त्याच्यानंतर मग भगवत साक्षात्कार आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय भगवंतांनी इथं आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचे गंतव्य पण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर भगवंतांनी अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत, पण पर्याय निवडताना आपण अतिशय दक्ष असणं गरजेचं आहे. आपण आपले जे अंतिम ध्येय आहे तर ते प्राप्त करण्यासाठी जे पर्याय निवडतोय त्याच्यावरती आपण खूप विचारपूर्वक, जेणेकरून आपल्याला योग्य गंतव्य मिळेल याच्यासाठी आपण खूप विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळं ही शिकवण आपल्याला या ठिकाणी दक्ष राहण्याची शिकवण, पर्याय निवडताना दक्ष राहण्याची शिकवण आपल्याला भगवद्गीता देत आहे. त्याच्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजे अष्टांग योग. तर अष्टांग योगामध्ये आपण बघूयात की अष्टांग योग भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की भगवत प्राप्तीसाठी हा देखील एक उपलब्ध करून दिलेला पर्याय आहे. आणि अष्टांग योगाला हठयोग असं देखील म्हणतात की आपण फिजिकली आपल्या मनाला भगवंतावरती केंद्रित करायचं आहे. कारण ध्यान करणं हा मनाचा एक गुण आहे. तर मनाद्वारे आपण भगवंताशी संपर्क करायचा आहे. तर अष्टांग योगामध्ये अनेक गतविधी दिलेल्या आहेत 2 प्रकारच्या. एक म्हणजे शारीरिक गतिविधी आणि दुसरी मानसिक गतिविधी. तर अष्टांग योगाच्या गतविधीबद्दल, शारीरिक गतिविधीबद्दल भगवंत या ठिकाणी सांगतायत. श्लोक क्रमांक 13 की समम काया शिरोग्रीवम धारयन चलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रास्वम दिशश्चानवलोकयन. तर या ठिकाणी भगवंत सांगतायत भाषांतरामध्ये की मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे, एकदम स्ट्रेट, आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य बनवावे. तर हा श्लोक होता. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयममच्चित्तो युक्त आसीत मत्परहा. आपण भाषांतरामध्ये बघितलं की भगवंत काय सांगतात की मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे, एकदम ताठपणे बसलं पाहिजे. आपली दृष्टी आपल्या नासिकाग्राकडे त्याच्याकडे वळवली पाहिजे आणि अविचलित संयमित मनाने भयरहित होऊन
कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मलाच जीवनाचे परमलक्ष्य मानावे. तर ही बघितली आपण भगवंतांनी सांगितलेली शारीरिक गतिविधी. तर त्याच्यानंतर भगवंत सांगतात की अष्टांग योगामध्ये मानसिक गतिविधी काय आहे. श्लोक क्रमांक 26. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियमे तदात्मनेव वशम नयेत. या ठिकाणी भगवंत आपल्याला सांगतायत, भाषांतरांमध्ये आपल्याला हे कळून येईल की आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून आणावे, खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आणावे. आता इथं भगवंत देखील मान्य करत आहेत, ज्यांनी आपल्याला हे मन दिलेलं आहे, की मन चंचल आहे, मन हे अस्थिर आहे आणि ते मन तो मनाचा स्वभावच आहे. तर जिथे जिथे आपलं मन जाईल अन्य अन्य गोष्टींवरती, वेगवेगळ्या विषयांवरती, तेथून ते आपल्याला खेचून आणायचं आहे. भरकटलेल्या मनाला परत जागेवरती आणायचे आणि आपल्याला म्हणजे आपल्या आत्म्याला, तर ते मग आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आणावे, असं भगवंत अष्टांग योगच्या विधीमध्ये मानसिक विधी जी दिली आहे त्याच्यामध्ये सांगत आहे. आता आपण बघितलं की मानसिक गतिविधीमध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात की मानसिक कार्यकलापांच्या पलीकडे म्हणजे कुठलाही विचार मनामध्ये यायला नको. वेगवेगळ्या विषयांचा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. त्याच्यानंतर भौतिक गोष्टींबद्दलची जी आसक्ती असते, भौतिक इच्छा असतात आपल्याला, तर त्या कसल्याही प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये नको. दुसरी गोष्ट अजून आपली जी स्वामित्वाची भावना असते वस्तूंवरती किंवा व्यक्तींवरती किंवा इतर काही गोष्टींवरती, तर ती स्वामित्वाच्या भावने रहित आपण असायला पाहिजे. संपूर्णतः नैष्टिक ब्रह्मचारी जीवन त्याचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे कसं, काया वाचा मनसा, मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विचार आपल्या यायला नाही पाहिजे. वायुरहित स्थानी दिव्याची जशी ज्योती असते, आपण एखाद्या बंद खोलीमध्ये जर मेणबत्ती पेटवली तर ती तिला कसल्याही प्रकारचा वारा लागला नाही तर ती ज्योत कशी एकदम स्थिरतेने तेवत असताना आपल्याला दिसते. तर भगवंत या ठिकाणी सांगतात वायुरहित स्थानी जशी दिव्याची ज्योत असते त्याप्रमाणे अगदी स्थिरपणे आपल्या मनाची अवस्था असली पाहिजे आणि आत्मसंयमित असलं पाहिजे. आपल्याला संयम केला पाहिजे. तर या झाल्या अष्टांग योगामधल्या मानसिक गतिविधी. आणि पुढं एक या अष्टांग योगाचे जे 8 चरण आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो भगवद्गीतेमध्ये हे सगळे डिटेलमध्ये दिलेले आहेत. आपण वेळेअभावी अगदी थोडक्यामध्ये याचं चर्चा करणार आहोत. तर ते हे जे योगाचे 8 चरण आहेत त्याच्यामध्ये समाधी, त्याच्यानंतर यम, नियम, म्हणजे यम म्हणजे बाह्य विषय, जे बाहेरचे जे कार्यकलाप असतात त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींना उद्धृत केलेला आहे. त्याच्यानंतर नियम म्हणजे आंतरिक अनुशासन, म्हणजे आपण काय काय नियमांचं पालन केलं पाहिजे ते या योगाचे 8 चरण आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आसन कशा प्रकारचं असलं पाहिजे, तुम्हाला कुठल्या प्रकारचं आसन तुम्ही निवडणार आहात, मुद्रा कोणत्या प्रकारची निवडणार आहात त्याच्या संदर्भात विश्लेषण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्राणायाम, प्राणायाम बद्दल सुद्धा आपण बघतो की आपण साधारणतः योगाला जातो असं जेव्हा म्हणतो आपण योग करतोय, आम्ही योग करतो, तर ते शारीरिक कसरती आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये प्राणायाम जेव्हा आपण शिकायला जातो त्यावेळेस आपले जे शिक्षक असतात तर त्या ठिकाणचे तर ते आपल्याला सांगतात की तुम्ही श्वासावरती लक्ष द्या, श्वासावरती नियंत्रण करा. तर प्राणायाम आणि मनाचा आणि श्वासाचा खूप जवळचा संबंध आहे. बघा ना, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो त्यावेळेस आपण आपला श्वास जोरजोरात घ्यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे प्राणायाम या क्रियेने देखील मनावरती थोडंफार आपल्याला एक स्थिरता निर्माण करता येते. तर आपण बघितलं की 8 जे चरण दिलेले आहेत त्याच्यामधले 4 चरणांबद्दल आपण चर्चा केली. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर ठेवणे, याला म्हणायचं प्रत्याहार. त्याच्यानंतर धारणा म्हणजे मनाची एकाग्रता, जसं आपण मगाशी बघितलं की ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत स्थिरतेने तेवत असते वायुरहित खोलीमध्ये, त्याप्रमाणे आपल्या मनाची एकाग्रता त्याला म्हणायचं धारणा. त्याच्यानंतर ध्यान लावलं पाहिजे आपण आपल्या
हृदयस्थ भगवंतावरती किंवा परमात्म्यावरती, आणि त्याच्यानंतर समाधी, त्याच्यानंतर मग ही अवस्था प्राप्त होऊ शकते. तर हे योगाचे, अष्टांग योगाचे 8 चरण आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर मग अर्जुनाला प्रश्न पडतो, की एवढं सगळं भगवंतांनी जे सांगितले गतविधी, मानसिक गतिविधी, शारीरिक गतिविधी, एवढं सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाला हा प्रश्न पडतो. अर्जुन संभ्रमामध्ये पडतात, की ते म्हणतात, की मन हे खूप चंचल आहे. तर तो श्लोक आपण पाहूया. खूप सुंदर श्लोक आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. हा 34वा श्लोक आहे. तर या भाषांतरामध्ये अर्जुन कृष्णाला म्हणतात, हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. हे कोण सांगतंय आणि कधी सांगतंय याच्याबद्दलचा विचार करूयात. पण हे कोण बोलतायत? हे अर्जुन बोलतायत, जे महान धनुर्वीर आहेत. एक मिनिट हा. रोहन हे मागे घेऊ शकतो का तू त्या स्लाइडवर? चंचल ही मन कृष्ण. तर आपण बघू शकतो, की अर्जुन ज्या वेळेस हे सांगतायत भगवंतांना, तर ते असं सांगतायत, ते असं विचारतायत, की ह्या मनावरती कसं कंट्रोल करू शकतो, की जे अत्यंत दुराग्रही आहे, चंचल आहे, हट्टी आहे. आणि अर्जुन हे महान धनुर्धारी आहेत. सव्यासाची असं म्हटलं जातं त्यांना, गुडाकेश म्हटलं जातं. आणि हे कधी सांगतायत, ते कधी विचारणा करतात? 5000 वर्षापूर्वी, ज्यावेळेस कुठलीच व्यवधानं वगैरे नव्हती. हा, त्याच्यानंतरचा. ज्या वेळेला कुठलीच व्यवधानं वगैरे नव्हती, तर त्यावेळेला अर्जुन भगवंतांना हे विचारत आहेत. आणि तेच अर्जुन जे स्वर्गामध्ये गेलेले असताना उर्वशी त्यांच्या सौंदर्यावरती मुग्ध होते, त्या ठिकाणच्या अप्सरा. आणि ती त्यांच्याशी संग करण्यासाठी त्यांना विनंती करते. तर तिला ते माता म्हणून तिची हे करतात, म्हणजे की सांगतात तिला, की तुम्ही मला माते समान आहात. त्याच्यानंतर ती त्यांना शाप पण देते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की अर्जुनाला काय शाप मिळाला त्या ठिकाणी. तर हे अर्जुन जे अ, उर्वशीला देखील नाही म्हणाले त्या बाबतीमध्ये, आणि आई म्हणून त्यांनी त्याचा उच्चार केला, की आई म्हणून स्वीकारलं त्यांना. तर ते अर्जुन ज्यांचा इंद्रियावरती एवढा कंट्रोल आहे, ते अर्जुन म्हणतायत भगवंतांना, की हे अर्जुन, की हे जे आहे मन, हे अतिशय चंचल आहे, दुराग्रही आहे, हट्टी आहे. तरी एक वेळ वायूला मी एखादा बाण मारून हवेची दिशा बदलू शकतो. वायूला मी कंट्रोल करू शकतो. वायूला नियंत्रित करू शकतो. पण मनाला माझ्या मी नियंत्रणात आणू शकत नाही. आधीच आणि या ठिकाणी भगवंत देखील मनाचा उल्लेख एक मिनिट. तू पण खा काहीतरी उशिरून दाद्या. राहू दे. तर या ठिकाणी भगवंतांना अर्जुन विचारतात, की या चंचल दुराग्रही हट्टी मनावरती नियंत्रण करणं अतिशय कठीण आहे. आपण या स्लाइड मध्ये बघू शकतो, की एक चित्र दिलेलं आहे, की शरीर रूपी रथ या ठिकाणी दिलेला आहे, की या ठिकाणी दिलेलं आहे, की मनाला लगामाची उपमा दिलेली आहे. लगाम म्हणजे मन आहे. 5 इंद्रिय आहेत. तर ती 5 इंद्रिय, घोड्यांना 5 इंद्रियांचे उपमा दिलेली आहे. आणि बुद्धीच्या हातामध्ये मनाचा म्हणजे लगाम आहे. आणि या ठिकाणी जो बसलेला आहे, स्वारी ज्याला म्हणतो, तो म्हणजे आत्मा आहोत, आपण आत्मा आहोत. तर आपण जर बघितलं, आपले जर अनियंत्रित इंद्रिय असतील, तर ती अशी 5ही दिशांना उधळतात. मग त्यावेळेला काय त्या अवस्था होत असेल त्या आत्म्याची, त्याचा विचार आपण करू शकतो. तर ज्या वेळेला बुद्धी संयमित असते, योग्य प्रकारे बुद्धीला प्रशिक्षण दिलेलं असतं, आध्यात्मिक प्रशिक्षण बुद्धीला मिळालेलं असतं, गीता, भागवत सारख्या शास्त्रांमधून,
त्यावेळेस ती बुद्धी त्या मनाला नियंत्रित करू शकते आणि ते मन मग जे लगाम म्हणून कार्य करते त्या तर त्या इंद्रियांना काबूमध्ये ठेवू शकते. तर शरीर रूपी रथ आपण या ठिकाणी पाहिला की जर मन आपलं नियंत्रित असेल तर इंद्रिय देखील नियंत्रित असतात. बुद्धीला योग्य प्रकारे प्रशिक्षित करून आपल्या मनाला देखील आपण नियंत्रित ठेवू शकतो आणि मग आपोआपच आपला इंद्रिय निग्रह होऊन योग्य त्या गंतव्यस्थानी आपण पोहोचू शकतो. तर या ठिकाणी अनमोल शिकवण ही मिळते की एका वेळी अनेक कार्य करण्याऐवजी एकाच कार्यामध्ये आपलं मन एकाग्र करा. यश हे मनाला एकाग्र करण्याने मिळते. मनाचे विकेंद्रीकरण करण्याने यश मिळत नाही. मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की जर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प असतील, अनेक प्रकारच्या विचारांनी मन जर भंजाळून गेलं असेल आपलं, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला यश मिळत नाही. उदाहरणार्थ काही जण आहे ना मल्टीटास्किंग असतात. आता एखादी गृहिणी तर तिला सवय असते की भाजी पण कापत असते, मोबाईलवर पण बोलत असते, तिच्या मुलाला पण ते मुलगा जेव्हा म्हणत असतो माझा अभ्यास घे तेव्हा एका वेळेला ते अभ्यास पण घेत असते. अनेक बहुकार्य करण्याची सवय असते. त्यामुळे काय होतं की कुठलंच कार्य नीटपणे होत नाही. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मनाला आपण एका कार्यामध्ये जर छानपणे नियंत्रित केलं तर तेच कार्य आपण योग्य पद्धतीने करावं. त्याच्यामुळे आपल्याला यश मिळू शकतं. आणि आपण बघतो की काही जण सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आपल्या WhatsApp वरती पाठवत असतात. दुपारी ते गुड आफ्टरनून, त्याच्यानंतर संध्याकाळी गुड इव्हनिंग, नंतर शुभरात्री असे मेसेजेस पाठवत असतात. आणि ते मेसेजेस जर आपण आपल्या WhatsApp वरती डाउनलोड केले, मोबाईलवरती डाउनलोड केले, तर आपली मेमरी फुल होऊन जाते. आपल्याला परत त्याला फॉर्मॅट मारावा लागतो, डिलीट करावं लागतं हे सगळं. तर अशा प्रकारे आपण मनाला जर समजून घेतलं, की आपलं मन म्हणजे सगळ्या दुनियेचे मेसेजेस फॉरवर्ड करणारा, भरून जाणारा WhatsApp ग्रुप नाही. कृपया यापासून सावधान राहा आणि आपल्या मनाला आपल्याला दूषित होण्यापासून वाचवलं पाहिजे. दूषित होण्यापासून वाचवलं पाहिजे म्हणजे असे जे वेगवेगळे विषय असतात, ज्या विषयामुळे आपल्या मनाची एकाग्रता नष्ट होते, आपली पवित्रता नष्ट होते मनाची, तर त्यापासून आपण आपल्या मनाचं संरक्षण केलं पाहिजे आणि आपल्या मनाची पवित्रता ही आपल्याच हातात आहे. तर कशा पद्धतीने ही आपली जपली पाहिजे? या पद्धतीने की भगवद्गीता, भागवतम यासारख्या विषयांचं अध्ययन करून, त्याच्याबद्दलचं चिंतन करून, त्याच्याबद्दलची माहिती घेऊन. तर खूप छान शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळते. श्लोक क्रमांक आता 37वा बघू. अर्जुनाला हा प्रश्न पडतो की समजा तुम्ही आत्मसाक्षात्काराचे वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत, योग मार्ग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती अपयशी ठरली, तर त्या व्यक्तीला काय गंतव्य मिळू शकते? अर्जुन हे शुद्ध भक्त आहेत आणि इतरांची देखील त्यांना काळजी आहे. त्याच्यासाठी ते वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. जेणेकरून येणाऱ्या संभाव्य पिढीला याचा लाभ होईल. आपल्यासारख्या व्यक्तींसाठी ते हे प्रश्न विचारतात. तर तिथं श्लोक क्रमांक 37वा बघूयात आपण. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाश्चंचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धी का गती कृष्ण गच्छती. भाषांतर अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि त्यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? तर ज्याला त्या प्रक्रियेमध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही किंवा यश प्राप्त होऊ शकत नाही, तर अशा अयशस्वी योग्याला काय गंतव्यस्थान प्राप्त होतं ते अर्जुन या ठिकाणी भगवंतांना विचारत आहेत. तर मग भगवंत दोन पद्धतीने, दोन विभागामध्ये याचं उत्तर देत आहेत. श्लोक क्रमांक 41. पाप प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समहा शुचिनाम श्रीमंता गेहे योग भ्रष्ट विजायते. भगवंत या ठिकाणी सांगतात की योगभ्रष्ट योगी पुण्यवान लोकांमध्ये अनेक वर्ष सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान भक्त कुटुंबांमध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर दोन पद्धतीने भगवंतांनी या ठिकाणी सांगितले आहे. अशा अयशस्वी योग्याचं काय स्थान असू शकतं. तर जे लोक अल्पकाळ योगाभ्यास करतात, नंतर त्यांचं पतन होतं. काही कारणास्तव भौतिक प्रक्रियांमुळे किंवा अनेक गोष्टी आहेत की मागे खेचण्याची प्रवृत्ती या भौतिक जगामध्ये खूप आहे. त्याच्यामुळे त्यांच्या त्या क्रियाकलापामध्ये अडचण निर्माण होऊ शकतो आणि अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर
त्या व्यक्तीचं जर पतन झालं तर अशा व्यक्तीला पुण्यवान जीवांना प्रवेश दिला गेलेला म्हणजे स्वर्गासारख्या जिथं पवित्र जीव राहतात त्या लोकांमध्ये तो व्यक्ती जातो आणि दीर्घकाळ त्या ठिकाणी जीवन व्यतीत करतो, भोगून तिथं जीवन व्यतीत करतो. आता दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीला भक्तांच्या कुटुंबामध्ये ती व्यक्ती जन्म घेते किंवा ज्या ठिकाणी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी सर्व सुविधा उपयोगी आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला जसं प्रल्हाद महाराज, समजा प्रल्हाद महाराजांच्या बाबतीमध्ये जर बघू शकतो तर प्रल्हाद महाराज हे आईच्या गर्भामध्ये असतानाच भक्त होते, कारण नारद मुनींनी त्यांच्या आईंना उपदेश केलेला होता. ते गर्भामध्ये असताना भक्त होते. तर याचं उदाहरण म्हणजे परीक्षित महाराज पांडवांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आपण बघू शकतो की अशा भक्तांच्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला जन्म मिळतो. अशी बरीच उदाहरणं आपण आता सुद्धा बघू शकतो की दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीला भक्तांच्या कुटुंबामध्ये जन्म मिळतो आणि त्या ठिकाणी त्यांची कृष्ण भावना ही जन्मल्यापासूनच सुरू होते, कारण आई वडील सगळेजण भक्त असतात. त्याच्यामुळं त्याच्यावरही त्या प्रकारचे संस्कार होतात, त्या प्रकारच्या सुविधा भक्ती करण्यासाठी त्यांना उपलब्ध झालेल्या असतात. तर या ठिकाणी आपण एक अनमोल शिकवण बघू शकतो की आध्यात्मिक मार्गाचे जे अनुसरण करतात ते नेहमीच यशस्वी होत असतात, कारण आपल्यावरती भगवंत हे परमपिता आहेत, भक्त वत्सल आहेत. त्याच्यामुळं भगवंत आपलं संरक्षण करतात. आपली जी काही भक्ती झालेली आहे, समजा या जन्मामध्ये आपली 10% भक्ती झाली असेल तर नेक्स्ट लाईफ मध्ये आपली 11व्या टक्क्यापासून ती सुरू होते. त्याच्यामुळं आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण जो करतो तो सदैव यशस्वी होतो, उन्नत होत राहतो. तो श्लोक क्रमांक 46 याच्यामध्ये आपण भगवंत योगी मनुष्याबद्दल वर्णन आलेलं आहे. तर अर्जुन या ठिकाणी विचारतात की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे योग जे सांगितले आहेत तर त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कुठला प्रकार आहे तो मला कृपया करून सांगा. जसं आपल्या पुढं खूप सारे आता दिवाळी आलेलीच आहे, तर खरेदीला काही जण गेल्या, समजा माताजी गृहिणी, तर त्या ठिकाणी खूप साड्यांचा ढिगारा टाकला. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, एक प्रकारचा मनावरती दडपण येतं की याच्यामधलं कुठलं चांगले आहे, जे सर्वोत्तम आहे, माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. रोहन, तर सर्वोत्तम कुठली आहे तर ती पद्धती कृपया करून तुम्ही मला सांगा, असा अर्जुन त्या ठिकाणी भगवंतांना विनंती करतात की तुम्ही माझ्या पुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत, तर त्याच्यामधला जो सर्वोत्कृष्ट असेल तर त्याच्याबद्दल कृपया तुम्ही हे सांगू. नाही, तेच आताच जे होतं ना निळ. हा, तर या ठिकाणचा श्लोक आपण वाचूया. तपस्वी बोधिको योगी ज्ञानिभ्योपी मतोधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भव अर्जुना. मग अर्जुनाला भगवंत या ठिकाणी सांगतात, भाषांतर, की योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तर अर्जुनाला भगवंत या ठिकाणी खूप छान उपदेश करतात की योगी हा तपस्व्यांपेक्षा, ज्ञानी व्यक्तीपेक्षा आणि सकाम कर्मीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि तू सर्व परिस्थितीमध्ये असा योगी बन. तर या ठिकाणी आपण बघतो की सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणिती भक्ती योगामध्ये होते. जर आपण शिडीने चढत गेलो, तर पायऱ्यांनी चढून गेलो तरी देखील सर्व प्रकारच्या योग क्रिया ज्या आहेत, योगाभ्यास जो आहे त्याची अंतिम परिणिती ही भक्ती योगामध्ये होते आणि इतर सर्व योग भक्ती योगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. म्हणजे त्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठीची ही साधने आहेत. तर योग म्हणजे खरं तर वास्तविकपणे भक्ती योग आहे. सर्वोच्च अर्थ जो आहे योगाचा तो म्हणजे भक्ती योग आहे. तर आपण कर्मयोगामध्ये बघितलं, ज्ञान योगामध्ये बघितलं, अष्टांग योगामध्ये बघितलं, तर सर्वोच्च जे आहे ते म्हणजे भक्ती योग आहे.
जे डायरेक्ट लिफ्टचं काम करतं, की अंतिम गंतव्यस्थान जे आहे, परमसिद्धी आहे मनुष्य जीवनाची, ती आपल्याला भक्तियोगामुळे प्राप्त होत असते. तर हा जो 47वा श्लोक आहे शेवटचा, तर त्याच्यामध्ये भगवंत खूप सुंदर रीतीने वर्णन करत आहेत. योगिनामपि सर्वेषां मदन्ते नान्तरात्मना श्रद्धावान भजन्ते यो मासमे युक्तमो मतः. तर अशा प्रकारच्या योग्याची काय काय लक्षणं आहेत बरं? अर्जुनाला देखील मनामध्ये हे उत्सुकता निर्माण होते, की असा योगी जो सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तर अशा योगी कशा प्रकारचा असतो आणि भगवंत त्याला कशा पद्धतीने रेस्पेक्ट करतात ते भाषांतरामध्ये येतं, की आणि सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणामध्ये माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. तर भगवंत या ठिकाणी सर्व प्रिय, जे भगवंतांना जो सर्वात प्रिय असा जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे म्हणजे भक्त. आणि सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने, ज्याची श्रद्धा अतिशय दृढ आहे, सदैव माझं चिंतन करतो, माझं स्मरण करतो आणि तो माझ्यामध्ये वास करतो आणि अंतःकरणात माझे चिंतन करतो, माझी दिव्य प्रेममय सेवा करतो. तर प्रभुपादांनी भक्तीचा अर्थ असा दिलेला आहे, की प्रेममय सेवा म्हणजे जो अतिशय प्रेमाने भगवंताची सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे युक्त असतो, म्हणजे माझ्याशी जोडला गेलेला असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तर हा श्लोक इतका सुंदर आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने भगवंतांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे सर्वश्रेष्ठ योगीचं. तर आपण त्या श्लोकाचे एक एक शब्द आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये बघणार आहोत. तर मदगते नांतरात्मना याचा अर्थ जो माझ्यामध्ये वास करतो, मतपरायण असतो, सदैव माझ्यामध्ये लिप्त झालेला असतो, सदैव चिंतन भगवान श्रीकृष्णांचंच तो करत असतो आणि अंतःकरणामध्ये तो भगवंताचं सदैव स्मरण करत असतो, चिंतन करत असतो आणि भगवंताची दिव्य अशी प्रेममय सेवा करत असतो. दुसरा एक शब्द होता त्या श्लोकामधला, की श्रद्धावान भजन्ते योमा, म्हणजे माझी प्रेमभक्ती करत असतो, म्हणजे प्रेमाने असं ते आचरण करत असतो, त्यांची सेवा करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने, ज्या 9 भक्ती दिलेल्या आहेत भागवत मध्ये, तर त्या पद्धतीने अर्चना करत असतो, अतिशय प्रेमाने हे कृती तो करत असतो. तर भक्तियोग ही सर्वोत्तम पद्धती का आहे, तर याच्यामध्ये अतिशय न्यूनतम प्रयत्न आहेत. म्हणजे अल्प प्रयत्नांनी देखील आपण बघितलं, की बाकीचे ज्या योग पद्धती आहेत, तर त्याच्या क्रमाक्रमाने आपल्याला त्या पद्धतींवर पायऱ्या-पायऱ्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये क्रमशः विकास होत असतो. परंतु भक्तियोगाचं जर आपण अनुसरण केलं, तर ते अल्प प्रयत्नांनी देखील आपल्याला अंतिम जो उद्देश आहे, आपल्या मनुष्य जीवनाचा, भगवत प्राप्तीचा, तो अल्प प्रयत्नांनी देखील भक्तिमय आचरणाने आपल्याला मिळू शकतो, प्राप्त होऊ शकतो. तर योग्यतेची आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये ज्या ज्या भक्तिमय क्रिया सांगितलेल्या आहेत. आता हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर हा जो जप दिलेला आहे, तो अगदी लहान बालक देखील उच्चारण करू शकतो. हो की नाही? आता आपण बघितलं, की एखादी व्यक्ती जर असेल, 8व्या मजल्यावरून ती खाली येत असेल, पडत असेल, तर अशा वेळेला कुठलं आसन करणं किंवा कुठला वेगळा प्रकार करणं त्या व्यक्तीला शक्य नाहीये. पण भगवंताचं नामस्मरण करणं हे देखील त्याला शक्य आहे आणि अशा व्यक्तीला पडता पडता जरी हरिनाम घेतलं तरी त्याला अंतिम गंतव्य स्थान जे आहे भगवत प्राप्ती ते देखील प्राप्त होऊ शकतं. इतकं योग पद्धती ही सोपी आणि सहज आहे. तर पूर्णपणे पापमुक्त होतं त्या व्यक्तीचं जीवन, जी भक्तिमय सेवा करते, भक्तिमय योगाचं आचरण करते. तर विविध पद्धतींमुळे हरिनाम घेऊन, भगवद्गीतेचं अध्ययन करून, त्यानुसार स्वतःचं जीवन प्रस्थापित करून, त्यानुसार जीवन पद्धती जी प्रभुपादांनी भक्ती योगामध्ये किंवा प्रभुपादांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला तात्पर्यांमध्ये खूप छान ह्या सगळ्या भक्तिमय क्रिया किंवा भगवंताशी संबंध कशा प्रकारे प्रस्थापित करायला पाहिजे. तर भगवद्गीता जशी आहे तशी याच्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत भगवंतांनी ते खूप छान पद्धतीने त्यांच्या तात्पर्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपण भगवद्गीतेचं अध्ययन करू शकतो, भक्तांचा संग घेऊ शकतो
आणि आपण पूर्णपणे पापमुक्त देखील बनू शकतो. मग आणि इथं एक हिंदीमध्ये म्हण आहे, की "दीनबंधू दीनानाथ मेरी डोरी तेरे हात." म्हणजे भगवंतावरती पूर्णपणे अवलंबून म्हणजे क्रिया करणे भगवंताच्या संदर्भातल्या ज्या काही आहेत आपल्याला कार्यकलाप करणे, भक्तिमय योगाचं आचरण करणे, परंतु परिणामांसाठी पूर्णपणे भगवंतांवरती अवलंबून राहणे, की "हे भगवंता तुम्हीच माझे स्वामी आहात. तुमच्याच हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जसं आमच्याशी हे करायचं असेल, रेसिपी करायचं असेल, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण तुम्ही परमपिता आहात." भगवंतावरती एवढा दृढ विश्वास त्या व्यक्तीचा असतो, तर ते भगवंतावरती अवलंबून असतं. जसं काही एखादं लहान मुलं आपल्या आईवरती अवलंबून असतं त्या पद्धतीने. तर आपण बघितलं की भक्तियोग हा सर्वोत्तम पद्धती आहे आणि त्याच्यामुळं काय प्राप्त होतं तर आपल्याला अंतिम जे प्राप्ती होते गंतव्यस्थानाची ते म्हणजे त्या व्यक्तीला गोलोकधामाची प्राप्ती होते. आता गोलोकधाम हे त्या व्यक्तीला सर्वोत्तम योगीचं गंतव्यस्थान आहे. जे भगवंताचं धाम आहे, जे भगवंताचं घर आहे, ज्या ठिकाणी भगवंत आपल्या पार्षदांसमवेत नित्यलीला करत असतात. त्या ठिकाणी ते वास्तव्य करत असतात. तर गोलक वृंदावनामध्ये कशा पद्धतीने आपण 5 प्रकारचे जे रस असतात, त्याच्यापेक्षा प्रमुख 5 प्रकारचे रस आहेत. त्या रसांमध्ये आपण भगवंताशी संबंध प्रस्थापित करू शकतो. तर ते रस कुठले-कुठले आहेत? तर शांत रस. त्याच्यानंतर आहे दास्य रस. दास्य रस म्हणजे भगवंताचे आपण सेवक बनू शकतो, भगवंताचे किंकर बनू शकतो. एखाद्या सेवकाप्रमाणे आपण भगवंताची सेवा करू शकतो. तो झाला दास्य रस. त्याच्यानंतर आहे साख्य रस. साख्य रसामध्ये भगवंताचे आपण सखा बनू शकतो. जसं की अर्जुन आहे, सुदामा आहे, श्रीदामा आहे. तर हे सगळे भगवंताचे सखे आहेत, जे त्या ठिकाणी आनंद उपभोगत असतात. त्याच्यानंतर आहे वात्सल्य रस. जसं की आहे यशोदामाई आहे, नंदबाबा आहेत. तर ते भगवंतावरती प्रेम करतात. तर ते वात्सल्य रसामध्ये करत असतात, की भगवंत आपला पुत्र आहे, आपली जवळचा एक व्यक्ती आहे. त्या भावनेने ते भगवंताची सेवा करत असतात. तर त्याला म्हणायचं वात्सल्य रस. त्याच्यानंतर सर्वोच्च आहे ते म्हणजे माधुर्य रस. जसं की गोपी, त्याच्यानंतर भगवंताच्या पत्नी 18,108 पत्नी होत्या भगवंतांच्या आहेत. तर त्या माधुर्य रसामध्ये भगवंताची सेवा करत आहेत. तर आपण बघितलं की या रसांमध्ये देखील आपण भगवंताशी संबंध प्रस्थापित करू शकतो आणि गोलोकधामामध्ये अंतिम गंतव्यस्थान जे प्रत्येक मनुष्याचं आहे, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. हे जे अंतिम गंतव्यस्थान आहे ते आपल्याला भक्तियोगाने प्राप्त होऊ शकतं. तर आपण थोडक्यामध्ये बघूयात की या अष्टांग योगामध्ये आपण काय-काय पाहिलं. तर आपण पाहिलं की मन तुमचं मित्र बनू शकतं किंवा शत्रू बनू शकतो. मनाचा स्वभाव आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर योगाची पुन्हा परिभाषा आपण पाहिलेली आहे, जी की खोल होती. योगशिडी जी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे, ती योगशिडी आपण पाहिलेली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अ, अष्टांग योग म्हणजे काय हे खूप विस्तृतपणे आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. शारीरिक आणि मानसिक गतिविधींबद्दल भगवंतांनी जे श्लोक सांगितले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि त्याच्यानंतर अर्जुन असमर्थता व्यक्त करतात, की एखादी व्यक्ती जर अयशस्वी झाली, हे सगळं क्रिया करण्यामध्ये, तर त्याचं अंतिम गंतव्य काय असू शकतं, की सफल योगाची काय गती असू शकते? तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी 3ऱ्या विभागामध्ये दिलेलं आहे. आणि सर्वश्रेष्ठ जो आहे परमयोगी, जेव्हा अर्जुन पृच्छा करतात, की बास आता मला हे तुम्ही खूप सांगितलं, वेगवेगळे प्रकार सांगितले, योग पद्धती सांगितल्या, पण मला एकच सांगा जे सर्वोत्तम आहे. तर त्या सर्वोत्तम योगी म्हणजे कोण? परमयोगी म्हणजे कोण? या संदर्भामध्ये भगवंतांनी जे आपल्याला सांगितलं, वर्णन केलं ते आपण पाहिलं. आणि भक्तियोग हा का सर्वश्रेष्ठ आहे? तर त्याच्यामुळं कमीत कमी प्रयत्नांमध्ये आपल्याला अधिकाधिक परिणाम भगवंताच्या धामाची, भगवत धामाची, गोलोक धामाची आपल्याला प्राप्ती होते भक्तिमय सेवेचं आचरण केल्याने. आणि न्यूनतम प्रयास आपल्याला त्यासाठी कमीत कमी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. फार काही कष्ट पडत नाहीत. आणि नंतर योग्यताची काही गरज नसते. अगदी लहान मुलं सुद्धा भक्तिमय पद्धतीचं, भक्तिमय योगाचं आचरण करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पूर्णपणे पापमुक्त जीवन आपण जगू शकतो. या जन्मामध्ये देखील आपण आनंदी बनू शकतो आणि हे शरीर सुटल्यानंतर देखील आपण सच्चिदानंद असं जे भगवंताचं
जे धाम आहे गोलोकधाम त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतो. तर या अशा पद्धतीने आपण जो आज ध्यान योग पाहिला. तर आशा आहे आपल्याला जे आपल्याला आम्हाला जे नंददुलाल प्रभूजी खूप छान पद्धतीने यासाठी मार्गदर्शन करत असतात. आमची जी टीम आहे, तर ती टीमचं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन मिळत असते. तर आपण आपलं मनाला या ठिकाणी आणून आज गीता सारांश मालिकेमध्ये ध्यान योगाबद्दल आपण जे ऐकलं, तर त्याच्याकरता आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला आपण जे आता श्रवण केलं या अध्यायाबद्दल काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. जर आता विचारायचे नसतील तर आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये देखील आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद.